किधर है? वो किधर है? आज हम ना एसपी बंगला जलगांव में जो शिवाजी जो है ना जलगांव के ना जो आरटीओ ऑफिस है उसके सामने खड़े हुए हैं और वहाँ के कुछ कर्मचारी है उन्होंने मुझे बुलाया हुआ है और उनका कहना है उनकी कुछ प्रॉब्लम है, उनको घर से बाहर निकाला जा रहा है ऐसा उनका कहना है। और सिर्फ सामान पड़ा हुआ भी दिखाई दे रहा है और है ना पुलिस की गाड़ी भी लगी है, पुलिस बंदोबस्त में घर से बाहर निकाला जा रहा है। तो उनका क्या कहना है ये उनसे पूछते हैं। आपका नाम बताइए जोर के थोड़ा। कड़ू नथू बानाई। आपका क्या पोस्ट है? मैं स्वीपर करके था क्लास 4 में, लेकिन मेरे से खाना बना के लेते। अच्छा, आप क्लास 4 में स्वीपर खाना बना के लेते थे आपने? कौन बना के लेते थे? एसपी साहब, मतलब अभी भी और पहले के भी वो भी? तो खाना ही बनाने को उसको। तो फिर आपको आज क्या विषय हुआ आपका? उन्होंने मेरे को खाली करने का बोला था, पर मैं मैट में गया हुआ है। राजकुमार साहब ने हमारा दोनों का भी, मिसेस का भी और मेरा भी ऑर्डर कम नवंबर से। तो बोल रहे हैं कि बोले अभी तुम्हारा ऑर्डर खत्म हो गया। मराठीमध्ये सांगू शकता तुम्ही? मराठी ऑर्डर कमी केली तुम्ही, घर खाली करू शकता। तुमचे नाव काय सांगितलं तुम्ही? कड़ू नथू बानाई। केव्हापासून आहे ते? 2004 पासून। 2004 पासून म्हणजे जवळपास 20 वर्ष झाले तुम्हाला? हो, त्याच्या आधी पण मी होतो, पण तेव्हा ऑर्डर नव्हती, तेव्हा असंच चालत होता। बाबा काम करत राहा, तुझं काम आम्ही करून देऊ, अशा आशेवर मी जगलो। माझ्या मुलाचा पण इथे ऍक्सिडेंट झाला 2015 साली, कारण 2 नंबरचा मुलगा वारलेला आहे। मुलीचं लग्न झालं, मुलांचे जन्म इथले आहे, आधार कार्ड इथले आहे। तुमचे काय म्हणणे आहे त्यावेळी? माझं काहीच म्हणणं नाही सर, मी आता मॅट मध्ये गेलो आहे, माझा निकाल लागू द्या, मग मी खाली करेल। विरोधात जाऊ का पाहिजे, ऑर्डर पण मला द्या, मी भाड्याने घेऊन बाहेर राहतो, मला रूम पण नको। आणि आजही माझी सोय जर झाली तर मी बाहेर जर कमवायला लागलो तर मी माझं, कारण इथे राहून फायदाच नाही ना ऑर्डरने, आणि नुसतं घरात राहून काय करणार? काम द्या म्हणजे मी राहू शकतो, पण काम नाही तर मी, माझी सोय झाली। आता किती जण राहताय तुम्ही? आम्ही फॅमिली 3 लोक आहे। कोण कोण? माझी मिसेस आहे, मी आहे आणि मुलगा। तुमचं काय म्हणणं आहे? माझं नाव लता कडू बाणाई। मी 2004 पासून कोरेगावकर साहेबापासून साळुंके साहेबांनी आम्हाला घर दिलं होतं, कारण माझ्या नवऱ्याचा पोलीस गॅस एजन्सीला ऍक्सिडेंट झाला, पायावर सिलेंडर पडलं, पाय निकामी झाला, म्हणून आम्हाला साळुंके साहेबांनी इथे सहारा दिला। आज मी 2004 पासून इथे काम करत होती कोरेगावकर साहेबापासून, आणि कोरेगावकर साहेबापासून ते आज पावेतो 2024 पर्यंत माझं काम हे कंटिन्यूज होतं। मी कपडे भांडे करून मी बंगल्यातलं सुद्धा सर्वांना मदत करत होती, भाजी निवडणं, दळण करणं, साफसफाई करणं, दिवाळीमध्ये पार्टी असल्या तर त्यांना मी एकटी मी सर्व ऍडजस्ट करत होती, आणि सर्व बंगला आज मी 2004 पासून मी सांभाळलाय सर, आणि मी एकटी कामं करत होती इथे। आणि 1 दिवसाच्या सुट्टीवरून आम्हाला राजकुमार साहेबांनी इथून काढलं। आमच्या ऑर्डरी नोव्हेंबर पासून कॅन्सल केल्या, नोव्हेंबर पासून ऑर्डरही कॅन्सल केल्या। आम्ही 4 वेळा आम्ही एक माफी मागायला गेलो, मॅडमच्या पाया पडलो, सरांची माफी मागितली की आमच्याकडनं चूक झाली असेल तर आम्ही माफी मागतो सर, पण तुम्ही आम्हाला कामावरून काढू नका। परंतु साहेबांनी आमचं काही एक ऐकलं नाही। तुम्ही आत्ताच्या आत्ता 8 दिवसामध्ये घर खाली करा, पण सर जर साध्या कंपनीमध्ये कर्मचारी काम करतो तर त्याला न्याय मिळतो, त्याला कंपनी सुद्धा न्याय देते। तर आज आम्ही 25 वर्षापासून या बंगल्यामध्ये एवढी सेवा केली, यांची आम्ही सर्व कामं केले, आणि यांनी आम्हाला आज भाकड बैल झाला त्याला जसं घराबाहेर फेकता तसं यांनी आज आम्हाला इथून बाहेर काढलं। काय तर आम्ही फक्त 1 दिवसाची सुट्टी मागितली होती सर, काय तर माझा मुलगा आलेला होता आणि तो बंगलोरला जाणारा होता म्हणून। तर सर मी 1 दिवसाची सुट्टी द्या मॅडम, मी 4 दिवस कुकचं काम मी करून घेईल असं सुद्धा मी त्यांना बोलली, तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला ही परिस्थिती आणली। तर याच्यावर आम्हाला न्याय मिळावा। मी 252 रुपयापासून माझी रस्तोगी साहेबापासून माझी ऑर्डर आहे अंशकालीन मध्ये 2008 पासून, आणि त्याच्या आधी मी 500 रुपये महिन्यानं बंगल्यातले कामं केले। कोरेगावकर साहेब, वाघमारे साहेब, सुपेकर साहेब, रस्तोगी साहेब, जयकुमार साहेब, प्रकाश मुक्त्याल साहेब, कुंभार साहेब, आता तुमचे गेले ते मुंडे साहेब, त्यांच्या वेळेस सुद्धा आम्ही कामं केले सर।
आणि आता 2024 मध्ये आपले हे राजकुमार साहेब, उगले साहेब यांनी आजपर्यंत आम्हाला कोणीही दूर लोटलं नाही. झाली असेल चूक सर, माफी मागितली, तर तुम्ही आम्हाला याच्यावर न्याय द्यायला पाहिजे होता. कारण तुम्ही आज डिपार्टमेंटचे करविते आहात आणि तुमचे आज संरक्षण आहे आम्हाला, म्हणून आम्ही न्याय मागायला गेलो. तसंच आम्ही सरांकडे सुद्धा, महेश्वर रेड्डी साहेबांकडे सुद्धा 3 वेळा मी पाया पडल्या. पाया पडून म्हटलं सर आम्हाला तुम्ही कामावर घ्या, ऑर्डर द्या, नका द्या, पण आम्ही तुमची सेवा करण्यास तयार आहोत. मी 8 साल में किसको मारा नहीं, पण अभी तेरे को मारूंगा. म्हणजे मारून टाका साहेब, नुसतं मारायला काय होतं, मारून टाका. तुमचे नाव काय? गजानन कडूबाणे. तुमचे काय म्हणणे? सर माझं म्हणणं एवढंच आहे की बुवा म्हणजे माझा जन्म इथलाच येतो. तुमचे वय काय? माझं वय 17. बरं. माझं म्हणणं एवढंच आहे की सर म्हणजे आम्ही लहानपणापासून इथं असतो सर, तर पण एवढं हे नाही करायला पाहिजे सर की बाबा लगेच रूम खाली करा, हे करा, ते करा. जबरदस्ती करताय सर ते खूपदा आहे. मला चष्मे. वकील साहेब तुमचे नाव? माझं नाव ॲडव्होकेट भूषण पाटील. मी जळगावला प्रॅक्टिस करतो. काही वेळेस औरंगाबादला मॅट कोर्टात सुद्धा प्रॅक्टिस करतो. यांचा मॅटर यांना पदावरून अचानक कमी करून टाकलं. त्या संदर्भात आम्ही मॅट कोर्टात ऑलरेडी पिटिशन फाईल केलेले. सदरू पिटिशन अजूनही पेंडिंग आहे. त्या संदर्भातले सर्व दस्तऐवज SP साहेबांना दिले गेलेले आहेत. ते म्हणतात की उधर का जो होगा हमारे को मालूम नहीं, जब हमारे पास में आएगा तब हम देखेंगे. त्यांना सगळे डॉक्युमेंट दिलेले असताना सुद्धा हे बेकायदेशीर कोर्टाची फसवणूक करून कोर्टाच्या ऑर्डरचा अवमान करत आहेत आणि यांना बेदखल करतात घरात. मॅट कोर्ट का ऐसा स्टे का कोई ऑर्डर है क्या? पिटिशन फाईल झालेलं आहे. पुढच्या महिन्यात त्याची ऑर्डर निघणार आहे जूनमध्ये. साहब यांना येऊ देऊ का? साहब के पास में जा रहा हूँ मैं. साहब का बारे में पूछना है, उनको क्या बोलना है. सर 2 मिनट. तुमच्याकडे यायचं म्हणता. तुम्ही इधर. तुमच्या काय म्हणणं, तुमची प्रक्रिया नाही. कल को ये मत बोलना है कि आपकी प्रतिक्रिया नहीं ली हुई है. मैं नखाते साहब जो है एडिशनल, इसमें उनको भी कॉल लगाया हुआ है, पर उनके तरफ से भी कोई है ना कॉल नहीं उठाया गया हुआ है. और ना यहाँ के जो है ना, यहाँ पर है ना सिटी पुलिस स्टेशन के जो PI है अनिल भवारी साहब है, यहाँ पर है, उनसे भी पूछा. उन्होंने भी कहा कि हमको है ना कोई प्रतिक्रिया नहीं देनी है, जो वरिष्ठ बोल रहे हैं हम वही कर रहे हुए हैं. और इसके अलावा जो वस्तुस्थिति है